येथील सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भिक्खू पयाबोधी पंते पयावंश यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल अनिकर यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णा नगर परिषदेचे नगर उपाध्यक्ष मुकुंद भोळे हे होते, तर स्वागत अध्यक्ष म्हणून कृषी अधिकारी अनिरुद्ध पुंडगे हे होते। यावेळी सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, कार्याध्यक्ष प्रकाशदादा कांबळे, उपाध्यक्ष साकेत कांबळे, साहेबराव सोनले, विजयकुमार जोंधळे, देवरावदादा खंदारे, विशाल कांबळे, भैया सोन कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बुद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर यांनी केले। भी मालदार, कितना मंत्री, संतरी, आमदार, खासदार, प्रधानमंत्री, कितना भी बड़ा आदमी हो या कितना छोटा आदमी हो, जिस दिन वो बिक जाता है ना, चाहे वो कितने में भी बिको, फिर वो लाखों में बिको, करोड़ों में बिको, या हजार में बिको, या 100-200 में बिको, कितना भी बड़ा अगर आदमी हो और वो अगर बिकता है, जिस वक्त वो बिकता है उसी समय वो कुत्ता बन जाता है। आता मला खरंच सांगा, तुम्ही विकले नाही का या महापालिकेच्या वेळेस विकले नाही का? खरंच सांगा, मग तुम्हाला आता काय म्हणू, मी काय समजू? तुमचं ते जय महाराष्ट्र, तुमचं ते युट्यूबच दिसून राहिले मला, है ना? जमलं तुमचं, आता टेन्शन नाही, यायचं जमलं आता। अविनाश दादा, ये 4 लाइन देवराव दादा खंडारे के लिए पढ़ रहा हूँ मैं, इनके नजर कर रहा हूँ के सोने की आरज़ू न हीरो की तलाश है, दौलत की ख्वाहिश न अमीरों की तलाश है, सोने की आरज़ू न हीरो की तलाश है, दौलत की ख्वाहिश न अमीरों की तलाश है, मिशन के वास्ते जो निकले घर बार छोड़कर, मुझको ऐसे चंद फकीरों की तलाश है, मुझको ऐसे चंद फकीरों की तलाश है, ऐसे चंद फकीरों की तलाश है। दीजिए तो इस बार तो ईमान ताजा हो जाएगा दादा। अविनाश भैया, एक एक बोल मेरा 1-1 करोड़ का है। इस बार तो बहुजन बताओ, इस बार तो बहुजन बताओ। समाज जो आहे याला शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीवर विश्वास नाही, हा कन्फ्यूज आहे। पण तुम्ही जर जास्त दिवस कन्फ्यूज राहाल तर तुमचा अंत कसा होणार आहे ते सांगतो। पंजाबचे एक मुख्यमंत्री होते प्रकाश सिंग बादल, त्यांच्या गाडीचा ताफा चालला आणि त्या ताफ्याखाली एक कुत्रं येऊन मेलं। आता मुख्यमंत्री म्हणल्यावर हजारो IAS IPS कलेक्टर कमिशनर लालबत्तीच्या गाड्या, सगळा मीडियावाले, ताफा थांबला। आता तो ड्रायव्हर घाबरायला लागला, त्याला वाटलं मुख्यमंत्री एक तर मला जेलात घालतील, नाही तर मग सस्पेंड करतील। गाड्या थांबल्या, मुख्यमंत्री म्हणे काय झालं रे प्रकाश सिंग बादल? तो ड्राइवर म्हणे साहब माफ करो, गाड़ी के नीचे कुत्ता आया और वो मर गया है। तो मुख्यमंत्री काय म्हणते माहित है? अरे इसमें तेरी क्या गलती है? बोला इसमें गलती तो कुत्ते की है। क्यों? क्योंकि ये कुत्ते ने पहले से रास्ता तय नहीं किया था, मुझे इधर जाना है या इधर जाना है, इकडे जायचं का इकडे जायचं है। उसने रास्ता तय नहीं किया था, वो कंफ्यूज था, इसलिए वो गाड़ी के चक्के के नीचे आकर कुत्ता कुत्ते की मौत मर गया। तुम्ही अजून जर जास्त दिवस कंफ्यूज राहिला तर एक दिवस तुम्ही कुत्र्याच्या मौतीने मेल्याशिवाय राहणार नाही। तुम्हें कंफ्यूज नहीं रहना है,
देवराव खंडारे जैसे दादा, अविनाश दादा जैसे लोग अगली बारी में तुम्हें नगर सेवक महापौर बना, नगर अध्यक्ष जीता कर लाना है, ये मैं समाज से अपील कर रहा हूँ और उम्मीद भी कर रहा हूँ। मान्यवर उपासक उपासिकांनो, सुरुवातीला थोडं प्रवचन केलं मी. या ठिकाणावर विशेष आवर्जून मी सांगू इच्छितोय की नांदेड जिल्ह्यामध्ये तरोडा नाक्यापासून 7 किलोमीटर अंतरावर हुरगाव नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणावर समाजाच्या दानामधून कुठल्याही राजकीय आमदाराचा खासदाराचा फंड न घेता केवळ समाजाच्या दानातून 1.5 एकर जमीन तिथं विकत घेतली. 20x50चं बांधकाम सुरुवातीला स्त्रामणेरसाठी 20x50चं बांधकाम समाजाच्या दानातून केलं. 3 बोर समाजाच्या दानातून पाडण्यात आले. त्या ठिकाणावर 11 फूट अखंड मार्बलची बुद्धाची मूर्ती 10 लाखाची समाजाच्या दानातून निर्माण करण्यात आली आणि सध्या 3.5 कोटीचं स्त्रामणेर दीक्षाभूमीचं काम, जवळपास 1 ते 1.5 कोटीचं काम आपलं तिथं सध्या झालेलं आहे, तेही समाजाच्या दानातून झालेलं आहे. आणि त्या स्त्रामणेर उभारणीमध्ये जर सिंहाचा कुणाचा वाटा असेल ते राष्ट्रीय गायक राहुलदादा अन्वीकर यांचा आहे. त्यांनी जेव्हा सुरुवातीला कार्यक्रम घेतला, आम्ही नांदेडमध्ये दान कार्यक्रम म्हणून त्याचं टायटल होतं. सम्राटचे मुख्य संपादक बबन साहेब होते, बबन कांबळे साहेब. आज जे तुम्ही हे दान दिलंय हे लाखापेक्षाही अधिक दान आहे माझ्यासाठी. कारण नांदेडमध्ये राहुल दादांनी पहिला कार्यक्रम जेव्हा घेतला तेव्हा आपल्याकडे जमीन नव्हती, आपल्याकडे कुठलंच काही म्हणजे साधन नव्हतं, गाडीही नव्हती, जमीनही नव्हतं, काहीच नव्हतं आपल्याकडे. आणि जेव्हा नांदेडमध्ये शंकरराव चव्हाणमध्ये पहिला दादाचा कार्यक्रम लावला आणि दादाने तेव्हा असंच उभं करून आव्हान केलं समाजातल्या लोकांनी 1,000, 2,000, 5,000, 30,000, 50,000पर्यंत तिथं दान. एक सदावर्ते बाबा आज नाही हयातीत नाही, 50,000 रुपयाचं दान. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे सगळ्या देशाला माहीत झालेत वकील, त्यांच्या वडिलांनी 50,000चं दान दिलं होतं. आणि आज जे तिथं एवढं भव्य दिव्य काम उभं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीपासून राहुलदादा अन्वीकर यांचा वाटा आहे.